नमस्कार, पहा.com मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज स्टुडिओतून आपल्याला भेटायला येण्याचं काही विशेष कारण आहे। मंडळी, ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण राहतो ना, त्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं, त्याचा अंत्यविधी जर झाला, तर अनेक ठिकाणी अंत्यविधीलाही श्रद्धांजलीची भाषणं करण्याची पद्धत आहे। परंतु आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर दशक्रिया विधीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजलीची भाषणं होतात। निश्चितच त्या व्यक्तीच्या प्रती ज्या आपल्या भावना आहेत ते ऋणनिर्देश करण्याची ती आपल्याकडे प्रथा आहे। मात्र दशक्रियांना हल्ली मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, खर्च केला जातो। कुठेतरी हा सगळा खर्च थांबला पाहिजे। ज्या आत्ताच्या कालखंडामध्ये आपण वावरतोय, या कालखंडामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन काहीतरी चांगले उपक्रम आपल्याला करता आले पाहिजे, अशी एक संकल्पना अनेक गावांनी पुढे आणली। आंबेगाव तालुक्यातल्या काही गावांनी ती राबवायला देखील सुरुवात केली, अशी काही माहिती आहे। हे सगळं आपल्याला सांगण्याचं एकमेव कारण आहे की काल आपल्या शिरोली गावचे माजी सरपंच, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय लक्ष्मणजी शेरकर यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं काल शिरोली या ठिकाणी जाणं झालं। त्या अंत्यविधीला गेल्यानंतर काही नाविन्यपूर्ण संकल्पना त्या कुटुंबानं समाजासमोर ठेवल्या, ज्या आदर्शवत आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मला गरज वाटते, ज्याचा अवलंब तुम्ही सगळ्या मंडळींनी करावा असं वाटतं। म्हणून खरं तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। ती संकल्पना अशी होती, त्या गावचं नेतृत्व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी स्वतः अंत्यविधी झाल्यानंतर माईकमध्ये ही संकल्पना मांडली। खरं तर मी त्या ठिकाणी उपस्थित होतो, परंतु ती जागा पाहता, तो प्रसंग पाहता, ते शूटिंग करून मग ते प्रसारित करणं योग्य ठरलं नसतं। म्हणून मग मी ते माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। ती संकल्पना अशी होती की काल अंत्यविधी झाला, आज सकाळी सावडण्याचा जो विधी आहे, सावडल्यानंतर ती जी सगळी राख किंवा त्या ज्या अस्थी आहेत त्या आपण जनरली नदीमध्ये विसर्जित करतो। तसं न करता ती राख घरी घेऊन जाऊन आपल्या जागेमध्ये कुठेतरी खड्डा घेऊन त्याच्यामध्ये एक चांगलं झाड त्या राखेच्या माध्यमातून लावून ती आयुष्यभर एक झाड, एक आठवण म्हणून आपल्या वडिलांची ठेवण्याचा संकल्प लक्ष्मण शेरकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी मांडला। खरं तर अतिशय चांगली गोष्ट आहे ती। तो संकल्प सगळ्यांनीच तो आदर्श घ्यायला हवा, कारण ज्या आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक किंवा ज्येष्ठांच्या वाडवडिलांच्या मायेच्या सावलीमध्ये आपण लहानचे मोठे झालो, तीच त्यांची मायेची सावली त्या झाडाच्या रूपाने आयुष्यभर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना मिळत राहील। हा एक चांगला संकल्प, ती आठवण त्यांची रोज आपल्या डोळ्यासमोर राहील। दुसरी एक संकल्पना त्यांनी या निमित्ताने आणली, ती म्हणजे 10व्या दिवशी आपण जो दशक्रिया विधी करतो, त्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी येतात, आपले नातेवाईक मंडळी येतात, अनेक भाषणं त्या ठिकाणी होतात, प्रवचन होतं, बाकीचे विधी होतात, महाप्रसादही ठेवला जातो, मोठा खर्च त्या दशक्रिया विधीला देखील होतो। परंतु त्या कुटुंबाने एक नाविन्यपूर्ण संकल्पना आणली, ती म्हणजे दशक्रिया विधी कुटुंबातील काही मोजकी माणसं नाशिकच्या घाटावर जाऊन करणार आणि तो जो गावाकडे दशक्रिया करण्याचा जो खर्च वाचलाय, त्या खर्चात त्यांच्या गावातल्या शाळेमध्ये एक अनाथ मुलगी आहे, तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च ह्या कुटुंबाने उचललाय, तिचं शैक्षणिक पालकत्व ह्या कुटुंबाने घेतलंय। ह्या सगळ्या खर्चाला बगल देत निश्चितपणे दशक्रिया विधीच्या निमित्ताने होणारी मोठमोठी भाषणं, ह्या भाषणांचाही बगल देण्याचा उपक्रम अनेक गावांनी राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक गावांमध्ये सध्या दशक्रिया विधींच्या भाषणांवरती बंदी घालण्यात आली, त्याला बगल दिली जाते, दशक्रियेच्या अनावश्यक खर्चाला बगल दिली जाते आणि नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट, खरं तर त्यांचं आपल्या रातोरात प्रेम आहे म्हणून ते त्या ठिकाणी वेळ घालून येत असतात, परंतु तो देखील वेळ वाचवण्याचा प्रयत्न या कुटुंबाच्या माध्यमातून करण्यात आला आहे। माझं सांगणं इतकंच आहे की शेरकर कुटुंबांनी, सत्यशील शेरकर, लक्ष्मणजी शेरकर यांनी एक चांगला आदर्शवत उपक्रम स्वतः समोर येऊन जो घालून दिलाय, त्या आदर्श उपक्रमाचा आपण सर्वांनी विचार करून आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये अशी काही घटना घडल्यानंतर आपण त्याचा अवलंब निश्चितपणे करावा। शेरकर कुटुंबियांनी शिरोलीमध्ये हा जो उपक्रम घेतलाय हातामध्ये, हा निश्चित समाजाला आदर्श देणार आहे, समाजाला प्रेरणादायी देणार आहे। त्यामुळे ह्या त्यांच्या संकल्पनेचा सगळ्यांनी विचार करून आपण त्या मार्गावर चालू शकतो का, असा एक विचार करायला निश्चित काहीच हरकत नाही। इतका चांगला उपक्रम आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवावा असं मला निश्चितपणे वाटलं, म्हणून स्टुडिओतून खास आज आपल्या भेटीला आलो। सत्यशील शेरकर, लक्ष्मणजी शेरकर व संपूर्ण शेरकर कुटुंब यांनी जो निर्णय घेतलाय तो निश्चित आदर्शवत आहे। भविष्यात असाच उपक्रम किंवा अशीच संकल्पना सगळ्यांनी हातात घ्यावी आणि त्याच पावलावर वाटचाल करावी, अशीच एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। प्रेक्षकांना विनंती, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त पहा.com। धन्यवाद।